पूजा खेडकरवर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आलाय। पूजा खेडकरनं कॅटची फसवणूक केल्याचा आरोप आहे। कॅटमध्ये याचिका करताना वेगवेगळ्या नावांचा वापर करण्यात आलाय। पूजा खेडकरवर कारवाई करण्याची विजय कुंभारांची मागणी। वादग्रस्त माजी प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर येते। वेगवेगळी नावं देऊन पूजा खेडकर यांनी UPSCशी जशी फसवणूक केली तशीच फसवणूक खेडकर यांनी कोर्टाची देखील केली असल्याचा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात कॅट समोर 2020 मध्ये केलेल्या याचिकेत खेडकरांनी त्यांचे नाव खेडकर पूजा दिलीपराव असे वापरले आहे। तर कॅट समोरच 2023 मध्ये केलेल्या दुसऱ्या एका याचिकेत त्यांनी मिसेस पूजा दिलीपराव खेडकर असं नाव वापरलं। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात 2023 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी डॉक्टर मिस पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरलंय। ही सर्व नावे त्यांनी इंग्रजीमध्ये दिली असं त्यांच्या स्पेलिंगमध्ये देखील वेळोवेळी बदल करण्यात आलेला आहे। हा अब्यूज ऑफ लॉ म्हणजेच कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग आहे अशी टीका विजय कुंभार यांनी केली। खेडकर यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली असली तरी त्यांच्यावर अद्याप प्रत्यक्षात कठोर कारवाई झालेली नाही। माझं म्हणणं किंवा आरोप हा काही वेग गोष्टीवर आधारित नाही, तर तसे निकाल तुम्हाला गुगलच्या साईटवर गेल्यानंतर आढळतील। सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असेल, मुंबई उच्च न्यायालय असेल, त्यांनी सगळीकडे एकाच वर्षात 2-2 नावं वापरल्याचं सुद्धा उदाहरण आहे। असं सगळं करून त्यांनी यापूर्वी वेगवेगळी नावं वापरून परीक्षेचे अटेम्प्ट दिले। त्याच्या संदर्भात UPSCने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्यांचं प्रोबेशन पद रद्द केलं आणि एवढं करूनही त्या आता फरार आहेत, काही त्या कोणाला सापडत नाहीत। डॉक्टर मिस पूजा मनोरमा दिलीप खेडकर वापरले, खेडेकर वापरले, खेडेकर नव्हे। तर अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळी नावं वापरून कोर्टामधून किंवा कॅटमधून निर्णय घेतलेले आहेत। हा संपूर्णपणे न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।